पाहूया सुपरवाइज लर्निंग। ही इमेज नीट पहा। एक टीचर आन्सर शीट तपासत आहे, एक शिक्षक त्यांची उत्तरपत्रिका तपासत आहे। प्रत्येक क्वेश्चनसाठी टीचरला आधीच माहिती आहे की योग्य उत्तर काय आहे आणि स्टुडंटने काय लिहिलं आहे। जिथे उत्तर बरोबर आहे तिथे टिक मार्क करत आहे, जिथे चूक आहे तिथे क्रॉस मार्क करत आहे। हाच एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे सुपरवाइज लर्निंगचा। मशीन लर्निंग मध्येही मशीनला डेटा दिला जातो आणि त्या डेटा सोबत करेक्ट आन्सर्स पण दिले जातात। आणखी एक उदाहरण पाहूया, हाऊस प्राइस प्रेडिक्शन। यामध्ये काय केलं जातं की मशीनला डेटा दिला जातो, घराचा एरिया, लोकेशन, रूम्स आणि त्याचे ॲक्च्युअल प्राइस मशीनला दिले जातात। या डेटाच्या रिलेशनवरून मशीन पुढच्या वेळी नवीन हाऊस डेटा पाहून प्राइस प्रेडिक्ट करते। म्हणजे जिथे मशीनला आन्सर आधीच माहीत असतो आणि त्यावरून त्याला शिकवले जाते। हेच म्हणजे सुपरवाइज लर्निंग। व्हॉट इज सुपरवाइज लर्निंग? आता टेक्निकल डेफिनेशन समजून घेऊया। सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय तर लर्निंग फ्रॉम डेटा विथ नोन आन्सर। म्हणजेच मशीनला जो डेटा दिला जातोय तो लेबल डेटा सेट असतो, त्याचं उत्तर तिथे दिलेलं असतं। लेबल डेटा सेट म्हणजे काय तर इनपुट आणि त्याचं करेक्ट उत्तर माहीत असतं आणि त्यावरून मग मशीन शिकते, यालाच म्हणतात सुपरवाइज लर्निंग। तर ही प्रोसेस कशी चालते? सगळ्यात आधी लेबल डेटा सेट मशीनला हजारो एक्झाम्पल्स दिले जातात, जिथे आन्सर्स आधीच दिलेले असतात आणि तो डेटा मशीन समजून घेते। त्यानंतर ट्रेनिंग फेज सुरू होते। मशीनला डेटावर ट्रेनिंग दिलं जातं, तर तिथे काय होतं की ते पॅटर्न शिकते, स्वतःचं एक मॉडेल तयार करते। त्यानंतर काय केलं जातं तर एरर कॅल्क्युलेशन। मशीनने जे दिलेले आन्सर्स आहेत आणि जे ॲक्च्युअल आन्सर्स आहेत यामधला फरक समजला जातो, एरर समजला जातो। हा एरर मोजून मशीन समजून घेते की किती गोष्टी चुकीच्या आहेत। पुढचा स्टेप आहे मॉडेल ऑप्टिमायझेशन। एरर कमी करण्यासाठी मॉडेल स्वतःला सुधारते, त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते ॲडजस्ट करते आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते। आणि शेवटी इंटरफेरन्स ऑर प्रेडिक्शन। एकदा ट्रेनिंग झाली की नवीन डेटा आला तरी मशीन योग्य प्रेडिक्शन करू लागते आणि हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा करून घेतली जाते। मशीनला आन्सर दाखवून स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं, म्हणूनच याला म्हणतात सुपरवाइज लर्निंग।